आमचे देवा भाऊचं आणि या सरकारचं बरेचसे नौटंकी करून राहिले. रवीजी खूप नौटंकी करत आहे. ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते, कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते. आम्ही काम करणारे लोक आहे, कर्मावर भरोसा करणारे लोक आहे. ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळ्या आमदारांना मारून टाका, गडे कापा. आमदारांचे गडे कापले पाहिजे काय? त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, दादा तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते, तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली. आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते, जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला, किती हँडिकॅप लोक असे आहेत ज्यांना आम्ही घर बांधून दिले. तुम्ही किती हँडिकॅप लोकांना, किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले, तेवढा दादा तुम्ही मला सांगा. म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं, महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू कडूच्या नावाची जप घेतात. मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला असन देवाभाऊचा, लगेच स्क्रिप्ट आली असन, आता वाचून दाखवा मीडिया समोर. बच्चू कडू शेतकरी मजूर, आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपाळांसाठी लढताय. तुम्ही आळवे व्हा. आता येणार हे आळवे, त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेनदेन नाहीये. माझ्या आमदारकीची काय विचार करताय तुम्ही? किती लाचार आहे हो तुम्ही, थोडं बघा. तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस. माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरले सगळे, आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय. किती लाचारी असली पाहिजे. बच्चू कडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात, आणि तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरता आहे. बच्चू कडू आयुष्यभर स्वाभिमानासारखा जगला आहे. आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना, का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय. एक भाजपामध्ये, बायको भाजपात, आणि तुम्ही स्वाभिमान मध्ये. ही ही नौटंकी नाही वाटत तुम्हाला? थोडीशी वाटते का लाज? असन तर. आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही, आणि शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय.